सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आणि नवीन मीटिंग मध्ये नवीन ठरलेली गोष्ट तुम्हाला लगेच सांगतोय, म्हणजे आणखीन कोणाला माहित व्हायच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्या मराठी भाषेच्या मीटिंग मध्ये ती माहिती जी आता मीटिंग झाली त्यामध्ये असं ठरलंय की आपलं 7 PM च जे सेशन होतंय हिंदी मधलं ते एकदम नव्या रूपामध्ये नवीन गोष्टीसह नवीन विषयासह अतिशय झकास असं वेगळ्या प्रकारचं सेशन होणार आहे. जे हिंदीचं चालते ना 7 PM च, बरेच जण ते 7 PM च सेशन अटेंड करीत असतील. त्यामध्ये वेगवेगळ्या स्किल कशा डेव्हलप व्हाव्या यासाठीच अतिशय वेगळ्या रूपामध्ये 7 PM च सेशन होणार आहे हिंदी भाषेमध्ये, ज्यामध्ये वेगवेगळे ट्रेनर राहतील आणि त्यामध्ये आपल्याला आणि आपल्या टीमला नवीन स्किल डेफिनेटली शिकता येतील. जे विषय आतापर्यंत आपण घेत आलो होतो त्या विषयापेक्षा वेगळे विषय त्या सेशन मध्ये राहणार आहेत. अतिशय वेगळे विषय राहणार आहेत. त्यावर प्रेझेंटेशन वगैरे राहणार आहे. त्यामध्ये नवीन गोष्टी जसे पोल घेणं, प्रश्न विचारून पोल मध्ये होतं ना, कोण बनेगा करोडपती मध्ये ABCD यामध्ये किती जणांना वाटतं हे आन्सर बरोबर आहे, ते पोल आहे जे कोण बनेगा करोडपती बघत होते शो त्यांना माहित आहे. तसे पोल वगैरे असं राहून एकदम वेगळ्या प्रकारचं सेशन राहणार आहे 7 PM च येत्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये. आणि त्याच्या तयारीसाठीची सकाळची मीटिंग होती. आणि त्यामुळं आपण आणि आपल्या टीमनं ज्यांना जे फील्डवर नाहीत त्यांनी त्या मीटिंग मध्ये यायचे. काय होते, नाही तर बरेच जण फील्डवर पण नसतात आणि मीटिंग मध्ये पण नसतात. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर असतात, ज्यामधून काही मिळणार नाही, डोक्यामध्ये फक्त कचरा येणार आहे. एक तर आपण फील्ड मध्ये पाहिजे, नाही तर मीटिंग मध्ये पाहिजे. मीटिंग मध्ये स्किल्स मिळतात, फील्ड मध्ये त्या स्किल्स आपल्याला वापरता येतात. मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही नेहमी प्रत्येक वेळेस झूमवर आणि मीटिंग मध्ये पाहिजे, फील्डवर पण पाहिजे. एक तर फील्डवर नाही तर मीटिंग मध्ये, नाही तर संतोषजी सारख्या पिकअप सेंटर मध्ये. कारण पिकअप सेंटरवर गेलं स्वतःच, म्हणजे पिकअप सेंटर सगळे RCM वाल्याचे. संतोषजी जरी गल्ल्यावर बसले असतील, काउंटरला बसले असतील, तर पिकअप सेंटर सगळ्याच असतं. तर सगळे नाही तर पिकअप सेंटरवर पोहोचणं, या 2-3 ठिकाणी आपण पाहिजे ज्यामधून आपला बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, आज ज्या प्रोडक्ट विषयी आपण माहिती घेणार आहोत फार एक्साइटिंग आणि वेगळं प्रोडक्ट आहे. वेगळं प्रोडक्ट यामुळे म्हणतोय मी की आपण मॅक्झिमम प्रोडक्ट एक किंवा दोन प्रकारे घेऊ शकतो. जवळपास 99% प्रोडक्ट एका प्रकारे घेऊ शकतो. काही प्रोडक्ट दोन प्रकारे यूज करू शकतो. पण आताच जे प्रोडक्ट आहे ते 4 प्रकारे यूज करता येतं. ही नवीन गोष्ट. मी बोलत आहे न्यूट्रीचार्ज S5 विषयी. जिथं आपण न्यूट्रीचार्ज मॅन घेऊ शकतो, न्यूट्रीचार्ज वुमन फक्त तोंडातून पोटातून घेऊ शकतो. पण न्यूट्रीचार्ज S5 3 ते 4 प्रकारे यूज करता येतं. असं 4 प्रकारे यूज करता येणाऱ्या प्रोडक्ट विषयी आपण बोलत आहोत. आणि बऱ्याच जणांना त्याविषयी अनुभव असेल की न्यूट्रीचार्ज S5 4 प्रकारे, आता टॅबलेट आपण घेतो परंतु 4 प्रकारे घेता येतं. आपण ज्यावेळेस आपले मेंबर्स वाढतील हळूहळू आपले उशिरा येतात ना, तर 4 प्रकार कोणते तोपर्यंत तुम्ही विचार करा. न्यूट्रीचार्ज S5 4 प्रकारे कसं काय घेता येईल. तुम्ही विचार केला असेल, एक प्रकार मला माहिती आहे, दुसरा माहित आहे, तिसरा पण माहित आहे, चौथा काही जण चौथा सुचला असेल की चौथ्या प्रकारे सुद्धा कसं घेता येत होतं. आपण शेवटी डिस्कस करू की की 4 प्रकारे कसं घेता येईल न्यूट्रीचार्ज S5 Recording in progress. हे आपण बघणार आहोत. शुक्रवारी मी नागपूरला होतो आणि नागपूरला बरेच मित्र यापैकी भेटले आणि नागपूरला फक्त न्यूट्रीचार्ज वुमनवर एक 3 तासाची ट्रेनिंग झाली. त्यामध्ये रजनीगंधाताई होत्या, बरेच जण आपल्यापैकी तिथे पोहोचले होते जे नागपूरचे प्रॉपरचे आहेत आणि वर्किंग डे ला प्रोग्राम असल्यामुळं बरेच जण तिथे पोहोचू शकले आणि तिथे आम्ही प्रोग्राम घेतला. न्यूट्रीचार्ज S5 या विषयावर आपण परत आता का बोलत आहोत, तर मी तुम्हाला एक गुगल वरची एक माहिती दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की न्यूट्रीचार्ज S5 विषयी आपण ना आपल्याकडे असल्यामुळे कानाडोळा करत होतो. कारण की जी गोष्ट आपल्याकडे नाही त्याच्याकडे कसा कानाडोळा करणार. आपल्याकडे आहे म्हणून आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो. पण कानाडोळा नका करू, त्यावर थोडं लक्ष द्या. एक मी तुम्हाला शेअर करतो, स्क्रीन शेअर करतोय, लक्षात येऊन जाईल की आपण न्यूट्रीचार्ज S5 कडे किती लक्ष दिलं पाहिजे. तत्पूर्वी आपल्यापैकी किती जणांना असं वाटतंय की जे आपण सर्दी खोकल्यासाठी औषध घेतो भारतभरामध्ये किती कोटीचे विकले जात असतील. लताताई, किती कोटीचे सर्दी खोकल्याचे औषध विकले जात असतील बरं भारतामध्ये.
अनम्यूट करा, मी तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलंय. हा, हे हिवाळे साहेबाचं मला एकदम पटलं किंवा ते माहित नाही बा आपल्याला. एकदम बरोबर आहे, माहित नाही आपल्याला की कसं माहित नाही ते माहित नाही, जे माहिती ते सांगा. बरोबर आहे. लताताई किती कितीची विकले जात असतील? भरपूर लोक घेतात, स्वतः मी सुद्धा एक्सपिरियन्स घेतलेला सर. तुम्ही म्हणजे किती रुपयाची विकले जात असतील असा प्रश्न केल्यानंतर काय म्हणले माहित नाही, काय म्हणले खूप किती बी असतील, म्हणजे आम्हाला इमॅजिन करता येईल किती रुपयाचे असतील. सुरेशजी काय म्हणतात? सुरेशजी? करोडो नाही सर, अब्जो रुपयाचे विकले जातात. हा, करोडो अब्जो रुपयाचे विकले जातात. आता ते विकल्या जात आहेत तर पैसे त्यांना जात आहेत, विकल्या जात आहेत तर पैसे त्यांना जात आहेत. म्हणजे एक गोष्ट तर मान्य आहे की सर्दी, खोकला, पडस यासाठी कोट्यावधी रुपयाची औषधं विकल्या जातात. दुसरं हे पण मान्य करावं लागेल की आपल्याकडे ते प्रोडक्ट आहे जे यावर खूप छान काम करते, पण ते तेवढं विकलं जात नाही. हे पण मान्य करावं लागेल. नाही तर आपला बिझनेस कोटीमध्ये असता, आपला बिझनेस कोटीमध्ये नाही म्हणून आपल्याकडून विकले जात नाहीत. मार्केट आहे पण ते दुसरं कोणीतरी कॅप्चर केलंय. पण जोपर्यंत आकडा सापडत नाही तोपर्यंत आपल्याला थोडस वाटतंय कितीचे विकले जातात, कितीचे नाही. सर काय सांगतायत, का मोटिवेट करतायत, का खरंच विकले जातायत. तर मी एक टाकलं, तुम्हाला ते स्क्रीन दाखवतोय. ही मीटिंग सुरू व्हायच्या अगोदर, हा एक जण एकदम राईट, हो थँक्यू सर. आणि चॅट बॉक्स मध्ये पहा, त्यांच्याकडे एकदम परफेक्ट आकडा आलाय, त्यांचा आकडा बरोबर लागलाय. कुणाचा लागलाय तो आकडा बरोबर? VOY21, VOY21 पुणे साहेब, त्यांचा आकडा लागलाय. त्यांचा आकडा लागलाय की खरोखर तितके विकले जात आहे? पुणे साहेब, ते थोडं कॅमेरा सुरू करा म्हणजे लक्षात येईल आणि हँड रेस करा. त्यांनी एकदम बरोबर टाकलंय. त्यांनी कुठून माहिती घेतली माहित नाही, परंतु त्यांची माहिती एकदम राईट आहे. मित्रांनो, हे पहा, इथं तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, 36,000 कोटी हे इंडियन्स जे विकतायत ना यावर, किती? 35,820 कोटी. ही जुनी माहिती आहे, ही जुनी माहिती आहे. ही माहिती आहे मागच्या काही वर्षापूर्वीची, आणि त्यामध्ये दरवर्षी त्यामध्ये वाढत आहे, वेगानं वाढत आहे. 36,000 कोटी रुपयाचे नुसते खोकल्याचे औषधे विकले जातात, सर्दी आणि खोकल्याचे. 35,820, 36,000 कोटी रुपयांचे नुसते सर्दी खोकल्याचे औषध भारतामध्ये विकल्या जातात. हे गुगलला गेलं की तुम्हाला लक्षात येईल. 36,000 कोटी. पुढे विवो वाले साहेब आलेत का? त्यांचं नाव दिसत नाही, थोडं हँड रेस करा. दिगंबर कोवेजी, ओके. दिगंबरजी कुठं सांगितलं तुम्ही? दिगंबरजी, म्हणजे त्यांनी सुद्धा मागच्या एका मीटिंग मध्ये सुद्धा मी दाखवलं होतं, आणि आता सुद्धा तुम्ही गुगलला जाऊन आपण पाहिलं. दिगंबरजी, ओके. तुमचं नाव ते दिसतंय ना, कुठून पाहिलं तुम्ही? मागच्या मीटिंग मध्ये सुद्धा सांगितलं होतं आपण, त्यामध्ये बघितलं होतं का आता पाहिलं? तर मागच्या मीटिंग मध्ये ऐकली होती सर. अरे वा वा वा, तुम्हाला न्यूट्रिशन डीएचे तुमच्यावर काम करायला लागले असं मला वाटायला लागलंय की मागच्या मीटिंग मध्ये सांगितलेली माहिती तुमच्या लक्षात आहे. थँक्यू, मला फार चांगलं वाटलं की सांगितलेली माहिती बऱ्याच जणांच्या लक्षात राहते की 36,000 कोटी. आणि मी ती माहिती काही मनानं नव्हती सांगितली. ती माहिती ज्यावेळेस हा विषय शिकवायचा त्यावेळेस मी अपडेट घेत गेलो की किती विकले जाते. तर 36,000 कोटी रुपयाचे फक्त सर्दी पडशाचे औषध विकले जातात भारतामध्ये. यानंतर आपण स्किन प्रॉब्लेम आणि बाकीचे इतर प्रॉब्लेम घेतले नाही, फक्त सर्दी पडशाचे 36,000 कोटीचे औषध विकल्या जातात. आणि त्यामधलं हर्बल प्रोडक्ट आपल्याकडे आहे ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. 100% हर्बल असलेलं प्रोडक्ट आपल्याकडे आहे ज्याची मार्केटमध्ये गरज आहे 36,000 कोटीची. तर मित्रांनो, या प्रोडक्टला आपण सिरियसली याच्याविषयी माहिती घेतली पाहिजे आणि पद्धतशीरपणे समोरच्या व्यक्तीला याची माहिती सांगितली पाहिजे. खास करून महिला ज्यांना दुसऱ्यांच्या घरामध्ये किचन पर्यंत एंट्री असते, तर त्यांच्या किचन मध्ये किंवा हॉल मध्ये सर्दी पडशाचे औषधं पडलेले असतात. बऱ्याच जणांचे ठेवल्याच असतात टॅबलेट. तर विचारा ह्या टॅबलेट कशासाठी आहेत? आपलं प्रोडक्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी. अतिशय हे जे दिवस आहेत, पावसाळा नेमका सुरू झालाय आणि सर्दी पडशाचा प्रकोप आता सुरू होऊन जाईल.
सिरप विकले जाते. माझा स्वतःचा अनुभव सांगतोय की माझ्याकडे 2 लहान मुलं आहेत. तर 40 रुपयाला कप सिरप असल्यापासून मी पूर्वी विकत होतो 110 रुपयाला झालाय. 5 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये 40 रुपयाचं कप सिरप 110 रुपयापर्यंत त्यांची किंमत गेली आहे. आणि हे भारतामध्ये वाढतच आहे. त्यामुळं पुढचे 40 मिनिट जर आपण काळजीपूर्वक ही मीटिंग ऐकली आणि नंतर प्रमोट जर केलं हे प्रोडक्ट, तर आपल्याला न्यूट्रिचार्ज S5 ची ताकद लक्षात येईल. आणि मार्केटमध्ये ताकद फक्त पैशाची आहे. एखाद्या कंपनी मोठी होते तर ती फक्त पैशावरून तिचं कॅपिटल इमॅजिन केलं जाते ना. तर आपल्याकडं एक प्रोडक्ट आहे जे 36,000 कोटी पर्यंत ज्याची गरज लोकांना आहे आणि त्या प्रोडक्ट विषयी आपण पुढच्या 40 मिनिटांमध्ये बोलू. त्या प्रोडक्टचं नाव आहे न्यूट्रिचार्ज S5 आणि या S5 प्रत्येक जणाला त्याची गरज जी आहे ही वेगवेगळ्या कारणासाठी आहे. न्यूट्रिचार्ज S5 ची जी गरज आहे ही वेगवेगळ्या कारणासाठी आहे. सर्वात महत्वाची त्याची गरज जी आहे ती गरज, जस्ट अ मिनिट, मला 1 मिनिट द्या फक्त. कारण मी खूप साऱ्या विंडोज ज्या होत्या त्या ओपन होत्या, ते यासाठी ओपन होत्या की अगोदरच्या मीटिंग मध्ये मला काही माहिती शेअर करावी लागली होती. त्यामुळे काही विंडोज त्या ओपन होत्या, त्या मी थोड्याशा क्लोज करतोय. तर या 36,000 कोटींमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडं काही माहिती असायला हवी की नेमकं हे प्रोडक्ट काम कसं करतंय. आणि या प्रोडक्टची गरज तर पाहिली आपण लोकांना, पण काम कसं करतंय. गरज लोकांना आहे म्हणून विकलं जातंय. लोकांना गरज आहे म्हणून लोक 36,000 कोटी सध्या मार्केटमध्ये त्याचे शेअर होत आहे. आणि हे जे गोळ्या चालल्यात, हे जे तुम्हाला हात दिसतोय, हा हात आपल्या शेजाऱ्याचा असू शकतोय, हा हात आपल्या नातेवाईकाचा असू शकतोय, हा हात आपल्या क्लासमेटचा असू शकतोय, हा हात आपल्या कॉलनी मधल्या लोकांचा असू शकतोय, जो मार्केटमध्ये जातोय सध्या आणि छोट्या आजारासाठी ह्या टॅबलेट घेतोय. या टॅबलेटवर कुठलं नाव नाही, या टॅबलेट डॉक्टर कडून प्रिस्क्राईब केल्या जात नाहीत. या टॅबलेट मेडिकल वाल्याकडून ऑन काउंटर विकल्या जात आहेत. आणि ऑन काउंटर जाऊन आपल्याला माहित नसतंय की ते देणारा माणूस तज्ञ आहे की नाही. देविताजी, तुम्ही बऱ्याचदा हे अनुभव घेतला असेल की खुद तो फार्मासिस्ट नाही, 10वी-12वी झालेला पोरगा तिथं बसलेला आहे. आपण त्याला म्हणतो सर्दी झाल्या टॅबलेट दे, डोकं दुखायलंय टॅबलेट दे, आणि आपण बिनधास्त त्या टॅबलेट घेतो. बरं, ते जास्त चौकशी करतात का नाही, कुणाला पाहिजे लगे देऊन टाकतात. काहीतरी घेतात, म्हणतात 40 रुपये झाले, 50 रुपये झाले, आणि त्या टॅबलेट घरी आणल्या जातात. आपण 87 जण आहोत आणि हा अनुभव प्रत्येकानं घेतलेला आहे. बरं, फार्मासिस्टच आहे का त्या काउंटरवर? नाही सर. छोटे मुलं असतात. हो सर. बऱ्याचदा छोटे मुलं असतात आणि ते बिनधास्तपणे टॅबलेट कट करून तुम्हाला देतात. बऱ्याचदा त्या टॅबलेटवर पाठीमागून काही लिहिलेलं नसतंय. बऱ्याचदा त्या टॅबलेटची MRP पुसलेली असते. बऱ्याचदा त्या टॅबलेटवरची एक्सपायरी पुसलेली असते. तो नुसता पत्ता तो कट करून देतो आणि 4-6 गोळ्या आपल्या घरी येतात. ही माहिती आपण पोहोचवायची आहे लोकांना. आणि ह्या टॅबलेट लोक घेतायत कशासाठी? मोठ्या आजारासाठी नाही घेत. या टॅबलेट बस सर्दी, बुखार, जुकाम झालाय टॅबलेट घेतली, डोकं दुखायलंय टॅबलेट घेतली, पोटामध्ये गॅस झालाय टॅबलेट घेतली, ऐका चेहऱ्यावर पिंपल्स यायले टॅबलेट घेतली, ह्यासाठी घेतायत. आणि नंतर या ज्या टॅबलेट काही मेडिकल स्टोअरवर 15-20% डिस्काउंट न काही टॅबलेट विकल्या जातात. त्या डायबिटीसच्या आहेत, ब्लड प्रेशरच्या आहेत आणि कोलेस्ट्रॉलच्या आहेत, हृदयासाठीच्या टॅबलेट आहेत. या टॅबलेट 15 ते 20% डिस्काउंट देऊन विकल्या जातात. हा अनुभव आहे कुणाला? या टॅबलेट सुद्धा डिस्काउंट देऊन विकल्या जातात. कुठल्या ब्लड प्रेशरच्या, हार्टच्या, कोलेस्ट्रॉलच्या, डायबिटीसच्या, ह्या कमिशन कमी करून विकल्या जात आहेत. आपल्याला कमिशन देऊन विकल्या जात आहेत. हा अनुभव सुद्धा आपण घेतलेला आहे. मेडिसिन स्टोअर वाला पर्स आणून देतो, ओके, हे तर मला आपल्याला आणून देतोय. म्हणजे कॉम्पिटिशन किती वाढलंय की ते घरी पोहोच द्यायला लागले, म्हणून हा 36,000 कोटी
कोटीचा व्यवसाय झालेला आहे. आणि हे सगळे फार्माचे औषधं घेऊन बेहाल लोक. बेहाल म्हणजे मराठीमध्ये, आता मराठी भाषेची मिटिंग आहे म्हणून फार छान सांगतात आपला. बेहाल, बे म्हणजे दोन, बे एक बे, डबल हाल आहेत. एक तर त्या टॅबलेट एका आजारासाठी घेतोय आणि त्या टॅबलेट घेतल्यामुळे दुसरा आजार होतोय, काही ना काही साईड इफेक्ट होतोय. म्हणून केलेलं आहे की सभी है बेहाल. पहिले एका हाल मध्ये होते, आता डबल हाल झाले, बेहाल झाले सगळेजण त्यामध्ये बेहाल आहेत. आणि यावर आपल्याकडं हर्बल सोल्युशन आहे न्यूट्रिचार्ज S5. बिलकुल हर्बल सोल्युशन आहे न्यूट्रिचार्ज S5 न, ज्यानं जे आजार मी तुम्हाला दाखवले आहेत मागच्या 2 मिनिटांमध्ये, त्या आजारावरच परफेक्ट सोल्युशन न्यूट्रिचार्ज S5 आहे, जे हर्बल न्यूट्रिशन आहे. एकदम 100% हर्बल आहे. आणि परत एक गोष्ट रिपीट करतोय, बऱ्याचदा आपण हे पीपीटी थोडे फास्ट जातोय, पण तो आज इथं थोडं थांबतोय. व्हेजिटेरियन सॉफ्ट कॅप्सूल मध्ये आहे. परत एक याचं वैशिष्ट्य आहे, व्हेजिटेरियन सॉफ्ट कॅप्सूल. आपल्याला जेव्हा सॉफ्ट कॅप्सूल येते, ती सॉफ्ट कॅप्सूल जिलेटिन पासून बनलेली असते, म्हणजे हाडाच्या चुऱ्यापासून बनलेली असते. परंतु न्यूट्रिचार्ज S5 ची जी सॉफ्ट कॅप्सूल आहे, ही कॅरागिनांपासून व्हेजिटेरियन सॉफ्ट कॅप्सूल आहे. आपल्याकडे ज्या पण सॉफ्ट कॅप्सूल आहेत त्या सर्वच्या सर्व व्हेजिटेरियन सोर्स पासून बनलेल्या आहेत. बऱ्याच जणांना वाटतं कॅप्सूल आहे, जिलेटिन पासून बनलेल्या नाहीत. हे आपलं वैशिष्ट्य आहे. सॉफ्ट कॅप्सूल 100% शाकाहारी असलेले आहे. आणि यामध्ये 5 प्रकारचे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, जी एक कॅप्सूल या सगळ्या छोट्या आजारापासून आणि लाईफस्टाईल डिसीज पासून आपल्याला दूर ठेवते. यामध्ये 5 प्रकारचे हर्बल न्यूट्रिशन आपण टाकलेले आहे. ब्लॅक सीड, तुलसी, नीम, ॲलोवेरा आणि स्पेअरमिंट, या 5 हर्ब्स आपण न्यूट्रिचार्ज S5 मध्ये टाकलेले आहेत, ज्यांचे स्पेशल परिणाम, ज्याचे खास परिणाम आपल्याला दिसून येतात, चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. बाहेर मार्केटमध्ये या 5 इन्ग्रेडियंट्सचे 5 वेगवेगळे टॅबलेट्स किंवा कॅप्सूल किंवा ज्याला आपण म्हणता येईल काय म्हणतो आपण त्याला, ज्यूस मिळतात. तुलसी ज्यूस, नीम ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, पुदिन्याचे ज्यूस मिळतात. परंतु आपल्याकडं हे एकत्र मिळतात. आणि यामधला सगळ्यात मोठा हिरो जो आपला आहे, तो आहे ब्लॅक सीड ऑइल. ब्लॅक सीड ऑइल, ब्लॅक सीड ऑइल बायबल असो, कुराण असो, या सगळ्यामध्ये याचा उल्लेख केला आहे. आपण हे बऱ्याचदा पाहिले. आणि आता सुद्धा नवीन विज्ञान सुद्धा यावर खूप सगळे रिसर्च करून असं लक्षात आलंय WHO ला, की हे सुद्धा एक इम्पॉर्टंट अशी हर्बल औषधी आहे. आणि USFDA सुद्धा म्हणते की हे रोग प्रतिरोधक क्षमता वाढवणारा पदार्थ आहे. रोग प्रतिरोधक क्षमता. USFDA तर आज सुद्धा म्हणतंय की हे वेळेच्या आधी येणारा म्हातारपण थांबवतंय. आणि गुगल आणि युट्यूब वर तर लागल तेवढे व्हिडिओ आपल्याला याला पाहायला मिळतात. हे खास करून पाचन तंत्र, म्हणजे पोटामध्ये होणारी गडबडी, श्वसन तंत्र आणि किडनी, लिव्हर, हार्ट, या सगळ्यांसाठीची इम्युनिटी वाढवणारा घटक आहे ब्लॅक सीड ऑइल. मग प्रश्न असा येतोय की ब्लॅक सीड ऑइल इतके काम कसं करू शकल, इतकी इम्युनिटी कशी वाढवू शकल? आपली इम्युनिटी कमी आहे हे कशावरून लक्षात येतं, की जसं वातावरण बदललं आणि आपल्याला त्या वातावरणाची बाधा झाली, आपण आजारी पडलो, तर समजायचं आपली इम्युनिटी कमी आहे. आणि सर्वात पटकन आपल्यावर हल्ला करतात व्हायरस. व्हायरल संक्रमण सर्वात लवकर होतात, सर्वात जास्त होतात व्हायरल संक्रमण. व्हायरल संक्रमण परत परत होण्याचं कारण आहे की जशी आपली इम्युनिटी वाढली की व्हायरस सुद्धा त्याचा जो रूप बदलतो, त्याचा व्हेरियंट येतो. हे माझ्याकडे मोबाईल आहे विवोचा, अतिशय
अतिशय साधा मोबाईल आहे 10-12 हजाराचा, मी घेतला तेव्हा. याचं लगेच व्हेरियंट येतं पहा. त्यामध्ये काय होतं, व्हेरियंट येतं. व्हेरियंट आलं की काय होतं त्यामध्ये, राजेशजीला मी अनम्यूट करतो. म्हणजे व्हेरियंट येतं, म्हणजे त्या मोबाईल मध्ये काय होतं सर, त्याला अपग्रेड करतात, नवीन व्हर्जन आणतात, ते पैशाची म्हणजे जास्त हे करून मागणी मागतात. बरं, म्हणजे त्याच्यामध्ये अपग्रेड व्हर्जन आणतात, त्यामध्ये काही ना काही बदल करतात, चांगले बदल करतात, त्याची पॉवर काय करतात, थोडक्यामध्ये त्याची पॉवर, अनम्यूट व्हा, त्याची पॉवर काय करतात, त्याची पॉवर वाढते, त्या मोबाईलची पॉवर वाढते. येस. आणि मोबाईल हा मानव निर्मित आहे, त्याची पॉवर वाढते. जसं आपण देवाने निर्माण केले तसे व्हायरस सुद्धा देवानच निर्माण केले, तर निसर्गानेच तयार केलं. तर देव सुद्धा काय करतो, निसर्ग सुद्धा काय करतो की ते नष्ट व्हायला लागले व्हायरस की त्याची पॉवर वाढवतो आपोआप नॅचरली. त्याचं अपग्रेड व्हर्जन येते. जसं आयफोनचं दरवर्षी अपग्रेड व्हर्जन येते, तसं व्हायरसचं सुद्धा दरवर्षी अपग्रेड व्हर्जन येते. सगळ्या व्हायरसचं अपग्रेड व्हर्जन येते. त्यांच्या अपग्रेड व्हर्जन मध्ये काय होतं, त्यांचं बाह्यरूप बदलतंय. त्यांच्या अपग्रेड मध्ये प्रत्येक व्हायरसचं अपग्रेड व्हर्जन येत असतं. आणि औषध कंपन्या इतक्या लवकर त्या व्हायरसला नष्ट करण्यासाठी किंवा त्या व्हायरसला शोधण्यासाठी अपग्रेड व्हर्जन कंपन्याचे औषधं आणू शकत नाहीत. यावरचा उपाय हा आहे की त्या व्हायरसचा आयडेंटिफाय करणं आणि न्यूट्रीचार्ज S5 मध्ये टाकलेलं ब्लॅक सीड ऑइल मध्ये 100 पेक्षा जास्त फायटो न्यूट्रिएंट्स आहेत. ब्लॅक सीड ऑइल मध्ये काय तर फायटो न्यूट्रिएंट्स 100 पेक्षा जास्त. त्यामधला एक आहे थायमोक्विनॉन, एक फायटो न्यूट्रिएंट्स आहे थायमोक्विनॉन. हे थायमोक्विनॉन काय करतंय, त्या व्हायरसला त्याच्या बाह्य रूपावरून न ओळखता त्याच्या केंद्रकामध्ये असलेल्या RNA कणावरून ओळखतंय. त्याला सेंटर पॉइंट मध्ये, त्याच्या न्यूक्लियस मध्ये जे RNA आहेत त्या RNA मधून ओळखतं. जसा तुमचा आणि आमचा एक DNA असतो. आता विमान अपघात झाला, त्या लोकांची ओळख कशावर पटवली, DNA वरून. म्हणजे त्या DNA बदलता येत नाही, नष्ट पण होत नाही. म्हणजे इतके जळाल्यानंतर सुद्धा त्यांचे DNA ओळखता आले. तो DNA बदलता येत नसतो. तसे त्या व्हायरस मध्ये RNA कण असतात जे नष्ट होत नाहीत. त्यांना बाह्यरूप जरी बदललं तरी त्याचे RNA बदलत नाहीत. आणि थायमोक्विनॉन त्यांच्या RNA वरून त्यांना ओळखतो आणि नष्ट करतो. म्हणून व्हायरस किती जरी बदलून तुमच्या शरीरात जर आले तर थायमोक्विनॉन त्यांना तिथं स्टॉप करतो, तिथंच त्यांना नष्ट करतो आणि तुमची इम्युनिटी वाढते, आपली इम्युनिटी वाढते. जर आपण औषध जर घेतले फार्माचे तर ते RNA वरून ओळखू शकत नाहीत. म्हणून एक औषध एका काळापर्यंतच काम करते, नंतर त्याला बदलून औषध द्यावे लागतात. आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर अजबराव आहेत. एका पेशंटला एक औषध जर दिलं ते काम करत नसेल तर काय करता डॉक्टर साहेब तुम्ही? तर मग अँटीबायोटिक बदलून द्यावं लागतं सर. अगोदर तर साधे औषध देतात, नंतर अँटीबायोटिक देतात, बरोबर आहे. आणि बऱ्याचदा लोक अँटीबायोटिक सुद्धा तुम्हाला न विचारता घेतात. न विचारता घेतात. आता हे रेग्युलर प्रॅक्टिशनर आहेत डॉक्टर अजबराव खोब्रागडे साहेब, भंडारा जिल्ह्यातून. तर ते बरेच जण डॉक्टर साहेबाला विचारून घेतात औषधं, काही जण न विचारता घेतात. आणि अँटीबायोटिकचा एक डोस असतो, तो डोस कंप्लीट करावा लागतो. 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा. आणि बऱ्याचदा डॉक्टर साहेब लोक पूर्ण डोस घेतात का? एकदा त्यांना रिलीफ झाला तर ते सोडून देतात सर, मग येत नाही पुन्हा. पुन्हा कोर्स करत नाही. हा, डोस पूर्ण करत नाहीत आणि तो अर्धवट डोस घेणं हे धोकादायक आहे. आणि आपल्याला सुद्धा माहित आहे, धन्यवाद डॉक्टर साहेब, आपल्याला सुद्धा माहित आहे की लोक काय करतात, डॉक्टरनी गोळ्या लिहून दिल्या 7 दिवसाच्या, नाही म्हणजे अर्ध्यात द्या. म्हणजे पहा, स्वतःच डोकं लावतात. अर्ध्याच द्या म्हणतात आणि अर्ध्या घेतात, त्यामध्ये म्हणजे ते ऑपरेशन केल्यासारखं आहे, नुसतं फाडून ठेवलंय, शिवाय शिवलंच नाही, बस मध्ये फाडलं झालं ऑपरेशन. म्हणजे डॉक्टरांनी त्यांनी शिक्षण घेतलंय 5-7 वर्षाचं, त्यानंतर प्रॅक्टिस करतायत, त्यानंतर त्या पेशंटचा विचार करून औषधं लिहून देत आहेत, त्यातले अर्धेच औषधं पेशंट घेत आहेत. आणि पुन्हा म्हणतात की त्या डॉक्टर साहेबांकडून गुण येत नाही, म्हणजे परत ब्लेम डॉक्टरांवर. तर मित्रांनो,
हे सर्व टाळण्यासाठी एक तर अँटीबायोटिक दिला असेल तर त्याचा कम्प्लीट डोस घ्या, आणि जर अँटीबायोटिक घ्यायचं नसेल, जर तुम्हाला व्हायरल संक्रमणापासून वाचायचं असेल तर न्यूट्रिचार्ज S5 घ्या, जे तुमच्या शरीरामध्ये शिरलेल्या प्रत्येक व्हायरसला त्याच्या RNA वरून ओळखून त्याला नष्ट केले जातील. म्हणून इम्युनिटी मध्ये तुमची व्हायरल संक्रमणापासून वाचवण्यासाठी एकटा ब्लॅक सीड ऑइलच काफी आहे. एकटं ब्लॅक सीड ऑइलच ते काम करू शकते, जे तुमच्या व्हायरल संक्रमणापासून तुम्हाला स्वस्थ ठेवू शकते. आणि आपल्यापैकी बऱ्याच मित्रांनी याचा उपयोग कोविड मध्ये केला. ज्यावेळेस कोविड सुरुवातीला आलता त्यावेळेस केला, की व्हायरल मध्ये बिलकुल नष्ट करते. आणि व्हायरसचं वैशिष्ट्य असतंय की व्हायरस शरीरात घुसल्या अटॅक करीत नाही, अजिबात अटॅक करत नाही. शरीरात घुसतात, स्वतःच्या कॉलनीज तयार करतात, आणि एकदा स्वतःची संख्या खूप वाढली की एकदम अटॅक करतात, आणि आपल्या शरीरामध्ये व्हायरल लोड तयार होतो. आणि या व्हायरसला संपवण्यासाठी आपलं शरीर जे सायटोकिनॉन्स सोडते, सायटोकिनॉन्स स्ट्रॉम म्हणतो त्याला, म्हणजे अंधाधुंद फायरिंग करते. त्यामध्ये व्हायरस तर मारतात, आपल्या स्वस्थ पेशी सुद्धा मारतात. आणि कोविड मध्ये नेमकं हेच झालं. ज्यावेळेस नवीन व्हायरस शरीरात घुसले तर इतके सायटोकिनॉन्स निर्माण झाले शरीरामध्ये, इतकं अंधाधुंद फायरिंग झाली, ज्यामध्ये व्हायरस मरो का ना मरो आपल्या स्वस्थ पेशी मेल्या, आणि बऱ्याच जणांना जबरी नुकसान यामध्ये झालेलं आहे. यामध्ये एक असतात स्नायपर्स मिलिटरीमध्ये, ते स्नायपर्स दूर बसले असतात, त्याच्यावर लंबी गन असते. तुम्ही हॉलिवूडचे पिक्चर पहा, स्नायपर्स वाले लंबी गन असते, ते एक एकच गोळी मारतात, पण बिलकुल शत्रूला एकच गोळी फायर करतात, एक शत्रू मारतात. सिंगल फायर करतात, शत्रू मारतात. थायमोकिनॉन ते स्नायपर आहे जे एक शत्रू टिपतात त्याला संपवतात, शत्रू बघतात त्याला संपवतात. त्यामुळं थायमोकिनॉन जे न्यूट्रिचार्ज S5 मध्ये आहे, हे सायटोकिनॉन्स निर्माण होऊ देत नाही, व्हायरल लोड वाढू देत नाही, आणि त्याला त्याच्या RNA वरून ओळखतात. आणि तिथेच आपलं व्हायरल लोड कमी होतो आणि व्हायरल संक्रमण आपल्याला होत नाही. आता सुद्धा तुमच्या शेजारी पाजारी शिंकत असतील लोक, खोकत असतील लोक, डोकं धरून बसलेले असतील लोक, ते तर आता बिंद असतील, त्यांना तर सर्दी पडसा खोकला होऊन गेलाय, आता ते आजूबाजूच्याला संक्रमित करतील. तर आपलं काम आहे की आपली सुरक्षा ढाल घालून फिरणं, त्यांच्यापासून तर दूर जाऊ शकत नाही, शेजारी येतं. आपली सुरक्षा ढाल म्हणजे आपली इम्युनिटी वाढ. न्यूट्रिचार्ज S5 इथं तुमची इम्युनिटी वाढल, आणि तुमच्या शरीरामध्ये घुसलेल्या प्रत्येक व्हायरसला इथं नष्ट केला जाईल. न्यूट्रिचार्ज S5 मध्ये असलेल्या ब्लॅक सीड ऑइल. परत काय, फक्त व्हायरल होतं का आपल्याला? नाही, व्हायरस होत नाही तर बऱ्याचदा आपल्याला बॅक्टेरियल संक्रमण सुद्धा होतंय, बॅक्टेरियापासून सुद्धा संक्रमण होतंय, बऱ्याचदा आपल्याला फंगल इन्फेक्शन सुद्धा होतंय. तर बॅक्टेरिया आणि फंगल साठी न्यूट्रिचार्ज S5 मध्ये आहे 3 प्रकारची तुळशी टाकली आहे. तुळस, आणि या तुळशीची जसं ब्लॅक सीड ऑइलचा उल्लेख कुराण आणि बायबल मध्ये आहे, तसं तुळशीचा उल्लेख आपल्या संस्कृत मध्ये आहे, आणि याचा उपयोग आपण दीर्घ काळापासून करत आहोत. तुळशीचा उपयोग, तुळशीमध्ये असलेलं युजिनॉल हे आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या आपल्या सैनिक आहेत, सैनिक पेशी आहेत, यांची संख्या 20% वाढवते. युजिनॉल एक शब्द लिहून घ्या. तुळस का काम करते? तुळशीमध्ये असतं युजिनॉल. युजिनॉल आपल्या सैनिकाची संख्या 20% वाढवते. तापेमध्ये किंवा सर्दी खोकला झाला असेल तर आपली आजी पूर्वी आपल्याला तुळशीचा काढा पाजायचे, तुळसचा काढा प्यायचे. त्यानं काय व्हायची, आपल्या जे मित्र सैनिक आहेत आपले, त्यांची संख्या 20% वाढते, जर आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन असेल तर बरं का. कारण की आपल्या अँटीबॉडीज ज्या त्या प्रोटीन पासूनच बनतात, बिना प्रोटीनच्या अँटीबॉडीज बनत नाही. जर आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन असेल आणि आपण न्यूट्रिचार्ज S5 जर घेतली तर आपल्या ज्या मित्र सैनिक आहेत, त्या मित्र सैनिकाची संख्या 20% अँटीबॉडीज ज्याला आपण म्हणतो, शत्रू सैनिकाला मारणाऱ्या ज्या बॉडीज आहेत त्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो, त्या 20% त्यांची संख्या वाढते.
म्हणजे पूर्वी जर 100 होत असतील तर 120, पहिले जर म्हणजे 1 कोटी होत असेल तर 1,20,00,000 आपले अँटीबॉडीज तयार होतील, ज्यांनी व्हायरल संक्रमण लवकर कंट्रोल मध्ये येईल. म्हणून पूर्वी तुळशीचे काढे पिले जायचे, आता तुळशीचा काढा प्यायची गरज नाही. आपल्याकडं न्यूट्रिचार्ज 3 प्रकारची तुळशी, ऑसिमम सेक्टम, ऑसिमम बिल्सिकम आणि ऑसिमम ग्रेटिसिमम. जी तुळस आहे का, 3 प्रकारची तुळस आहे. प्रत्येक प्रकारची तुळस वेगवेगळे काम करते. ऑसिमम सेक्टम, ऑसिमम बिल्सिकम, ऑसिमम ग्रेटिसिमम. म्हणजे मला पीपीटी पाहिजे गरज नाही, कारण मी इतक्यादा सांगितलं, मला झोपेतून मी कोणी उठवलं की मी म्हणतो तुळस, मी कोणती, ऑसिमम सेक्टम म्हणजे राम तुळस जी आपण दारात लावतो, कृष्ण तुळस ज्याचे मंजुळा या निळ्या निळ्या असतात त्याला कृष्ण तुळस म्हणतात, आणि एक आहे रान तुळस जी शेतामध्ये येते, थोडी जास्त मोठं झाड वाढलं असतं, त्याचे पानं थोडे राठ असतात, ज्याचं बूड सुद्धा जाड असतं. ऑसिमम सेक्टम, ऑसिमम बिल्सिकम, ऑसिमम ग्रेटिसिमम. राम तुळस, कृष्ण तुळस आणि रान तुळस, त्याचं नाव सुद्धा वेगवेगळं आहे त्या तुळशीचं, आणि प्रत्येक तुळशीचा इफेक्ट सुद्धा वेगळा आहे. जी रान तुळस आहे ती रान तुळस तुमच्या त्वचेवर जर काही प्रॉब्लेम झालेले असतील, सोयरॅसिस असो, खाज असो, गस्करण असो, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्किन इन्फेक्शन झालं असेल, इथं तुमच्या दाराची तुळस काम नाही करणार, इथं रान तुळस काम करेल. रान तुळशीचा पाला तिथं काम करेल, पण तुम्हाला रानामध्ये जायची गरज नाही. आपल्या न्यूट्रिचार्ज S5 मध्ये असलेल्या तुळशीमध्ये त्या रान तुळशीचा अर्क आपण टाकलेला आहे. त्यामुळं तुम्हाला जर फंगल इन्फेक्शन असेल, त्वचेवर कुठल्याही प्रकारचे काही पुरळ असतील, खाज असेल, तर इथं न्यूट्रिचार्ज S5 100% काम करते, आणि 100% आयुर्वेदिक आहे. 100% आयुर्वेदिक आहे, 100%. आणि याचा परत तुम्ही याला फूड टेक्नॉलॉजी वाला प्रॉडक्ट नका समजू. परत मी तुम्हाला इतकं सांगितलं की रान तुळस आपण त्याचा घासून त्याचा रस काढून लावतो, ही झाली फूड टेक्नॉलॉजी. फूड टेक्नॉलॉजी नाही, हे न्यूट्रास्युटिकल सायन्स आहे. परत त्या तुळशीच्या रसामधून फक्त ते फायटोन्यूट्रिएंट्स काढलेले आहेत, जे स्पेशली त्यासाठी काम करतायत, आणि ते फार कॉन्सन्ट्रेटेड आहेत. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जहाल आहेत. थोडक्यात आपल्या एकदम मराठी भाषेमध्ये म्हणलं ना, जहाल म्हणता येईल त्याला, एकदम जहाल आहेत. ते डायरेक्ट अप्लाय आपण नाही करू शकत. आपल्याला जर ते लावायचं असेल तर अगोदर खोबरेल तेलामध्ये त्याला मिसळावं लागतं. आपले कोकोनट ऑइल आहे RCMचं अतिशय चांगलं, त्यामध्ये तळ हातावर मिसळून घ्या व्यवस्थित खोबरेल तेलामध्ये, आणि नंतर लावा. म्हणजे आपण जे 4 प्रकार म्हणतो न्यूट्रिचार्ज S5 उपयोगात आणायचे, एक म्हणजे आपण पोटातून घेऊ शकतो ब्रेकफास्ट नंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर, पहिला प्रकार. दुसरा प्रकार फंगल इन्फेक्शन साठी, बॅक्टेरियल इन्फेक्शन साठी जर आपल्याला झाला असेल कुठे त्वचेवर, तर RCMच्या कोकोनट ऑइल मध्ये त्याला अगोदर पंक्चर करा, त्यामध्ये मिसळा आणि लावा. हे झाला दुसरा प्रकार. किंवा तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे वांग असेल तर त्यावर सुद्धा आपण रात्री झोपायच्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवून खोबरेल तेलामध्ये मिसळून लावू शकतो. हा झाला दुसरा प्रकार. तिसरं कसं घेऊ शकतो आपण याला? तिसरा प्रकार काय न्यूट्रिचार्ज S5 सांगता येईल? हँड रेज करा म्हणजे मला सांगता येईल. सुरेशजी सांगताय. तिसरा प्रकार गरम पाण्यात वाफ घेता येते. हा, गरम पाण्यामध्ये वाफ. आपल्या सर्दी खूप झाली असेल, आपल्या श्वसन नलिका जाम झाली असेल, आपल्या फुफ्फुसापर्यंत कुठं जर जाम झाला असेल, तर तिथं सुद्धा आपला तो निघून जातो. ट्रॅफिक जाम जो झालाय तो निघून जातो. हे झाला तिसरा प्रकार. चौथा प्रकार कोण सांगतात? 3 प्रकार तर सांगितले सुनीलजीला. बोलण्या म्हणतो ना आपण, जे मराठी शब्द म्हणतो, बोलण्या करू शकतो. इथं तुम्ही आपले एकदम घरचे शब्द वापरू शकतात. कारण की आता मराठीची मीटिंग आहे ना, आपण मराठीत एकदम आपल्या भागात, प्रत्येक भागात विषय. आता राजेंद्र गीते साहेब मुंबईहून आहेत, सुनीलजी पुण्याहून आहेत, सुरेशजी विदर्भातून आहेत, मी मराठवाड्यातून आहे, कर्नाटकामधून आपले देवीदासजी आहेत, म्हणजे सीमावर्ती भागातले. म्हणजे
पूर्ण महाराष्ट्रातून लोक आहेत ना, तर प्रत्येक गुळण्या करू शकतो आपण, ज्याला गरारे असं म्हणतात आपण, घ्यायचं गरम पाण्यामध्ये आणि करू शकतो. जर तुम्हाला घशामध्ये इन्फेक्शन असेल, घसा चोकअप झाला असेल, तुम्हाला टॉन्सिल सुजले असतील, तुम्हाला असं वाटत असेल की अरे मला घशामध्ये माझं काहीतरी इन्फेक्शन झालं आहे, तर तुम्ही याच्या गुळण्या सुद्धा करू शकता. हे 4 प्रकारे न्यूट्रीचार्ज S5 आपण उपयोग करू शकतो. मला नाही वाटत की न्यूट्रीचार्जचे किंवा दुसरं कुठलं प्रोडक्ट 4 प्रकारे वापरता येईल. 5वा प्रकार कोणी शोधला असेल तर सांगा. हे 4 प्रकार मला माहित आहेत. 5वा प्रकार आपल्याकडे काय सगळे शास्त्र बसलेले लोक वेगवेगळे करून बघतायत की काय करता येईल आपल्याला यावर. हे 4 प्रकार, या 4 प्रकारापैकी तीन एक प्रकार मी करून पाहिले आहेत. मी आणखी त्वचेवर लावले नाही, बाकी सगळे प्रकार मी करून पाहिले आहेत. त्वचेवर लावायची गरज पडली नाही आणखी. या 4 प्रकारे न्यूट्रीचार्ज S5 आणि एखादा 5वा प्रकार निघल म्हणजे S5 चे 5 प्रकार होऊन जातील. हे 4 प्रकार सध्या आहेत आणि हे वेगवेगळ्या कारणासाठी आपण. त्वचेवर फंगल इन्फेक्शन असेल तर खोबरेल तेलामध्ये लावा. तुम्हाला इम्युनिटी खाजेवर पण लावू शकतो आपण बिलकुल. तुम्हाला जर रात्री खूप सर्दी पडसं झाला असेल, सगळं चोकअप झाला असेल, तर तुमचे मधामध्ये कुठे ब्लॉकेजेस झाले असतील तुमच्या पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये, तुमच्या श्वसन तंत्रामध्ये नाकापासून फुफ्फुसापर्यंत श्वसन तंत्रामध्ये कुठेही तुम्हाला वाटत असेल की चोकअप झालंय किंवा व्हायरस आहेत, तर तुम्ही वाफ घेऊ शकता. त्यानंतर घशासाठी गरारे करू शकतात आणि पोटातून तर आपण घेतच आहोत. हे 4 प्रकारे न्यूट्रीचार्ज S5 घेता येते आणि याचे रिझल्ट खूप छान आहेत. ज्यांना म्हणजे मला जे फोटो टाकले तर सुरेशजीकडे त्याचे खूप सारे फोटो आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील बिफोर आफ्टरचे फोटो तर सुरेश दहातोंडे सरांकडे त्याचा खजिना आहे. न्यूट्रीचार्ज S5 चे लावल्यानंतर काय काय बदल झाले याचा खजिना सुरेशजीकडे आहे. तर हे 2 पाहिले आपण फक्त. S5 पैकी 2 पाहिले तर फ्लॅक्सीड ऑइल आणि तुळस कशा प्रकारे काम करते. त्यानंतर न्यूट्रीचार्ज S5 आहे नीम, कडुनिंब. कडुनिंबाचा आपण उपयोग फार पूर्वीपासून करत आहोत. पोटातून घेऊ शकतो ना सर, पोटातून तर घ्यायचं आहेच ना. वांगेवर बिलकुल, वांगेवर 100% काम करते. फक्त सुरुवातीला त्याला उन्हात ताबडतोब जाऊ नका, नाहीतर माझ्यासारखं होईल. मी नेमका गोरा होतीतून उन्हाळा येतो की मी परत काळा पडतो. म्हणजे मला असं वाटायला की थोडा गोरा व्हायला लागलो मी, की नेमका उन्हाळा येतो आणि उन्हात गेले की परत काळे पडतो. तर वांगेवाल्याने एक करायचं की थोडासा सनलाईट पासून प्रोटेक्ट करायचं, स्वतःला सनलाईट पासून प्रोटेक्ट करायचं. कडुनिंब टाकले आहे. कडुनिंबाचा बरेच जण उपयोग करतात आणि 4000 वर्षापासून उपयोग करतात. कडुनिंबामध्ये हे अँटीबायोटिक आहे, अँटी डायबिटिक आहे आणि कडुनिंबाच्या 100 कडू पानाची शक्ती न्यूट्रीचार्ज S5 मध्ये आहे. 100 कडुलिंबाचे पानं अप्लाय केल्यानंतर किंवा पोटात घेतल्यानंतर जे रिझल्ट तुम्हाला मिळायला पाहिजे ते रिझल्ट तुम्हाला एकट्या न्यूट्रीचार्ज S5 मिळतात. म्हणून काही जणांना असं वाटतंय की न्यूट्रीचार्ज S5 घेतलं तर मला गरम होतंय. मी अगोदरच तुम्हाला सांगतोय की बऱ्याच जणांना असं वाटतंय की न्यूट्रीचार्ज S5 घेतलं तर मला डकार येत आहेत. काही जणांना असं आलं की मी न्यूट्रीचार्ज S5 घेतलाय, थोडे डकार यायले सर, डकार येत आहेत. किंवा तुम्हाला असं सांगायचं की मी गोळी घेतलं पण मला खूप असे डकार येत आहेत, मला ढेकर येत आहेत, मराठीमध्ये ढेकर येत आहेत. ते ढेकर यामुळे त्याची कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म्युला आहे, रिसर्चड फॉर्म्युला आहे. मग यावरचा एकच उपाय आहे की एकतर भरपूर पाणी प्या किंवा दुपारच्या जेवणाची अर्धी पोळी शिल्लक असतानाच न्यूट्रीचार्ज S5 घ्या, नंतर अर्धी पोळी खा आणि नंतर पाणी प्या. तर मग ते काय होतील, डकार, तुम्हाला ढेकर येणं कमी होऊन जाईल. मी अगोदरच उत्तर देते. बऱ्याच जणांचे नंतर प्रश्न येणार तर सर खूप ढेकर येत आहेत, न्यूट्रीचार्ज S5 घेतली खूप ढेकर आले, माझ्या ह्या माणसाला खूप ढेकर येत आहेत, मी या ताईला दिलं यांना खूप ढेकर येत आहेत. तर तुम्ही अर्धी पोळी शिल्लक असताना न्यूट्रीचार्ज S5 घ्या, नंतर अर्धी पोळी खा, तर तुम्हाला ढेकर येणं बंद होऊन जाईल. एलोवेरा, चौथा जो पॉइंट, जो आपल्या घटक टाकलेला आहे न्यूट्रीचार्ज मध्ये, एलोवेरा. एलोवेरा हे आपल्या त्वचेसाठी एकदम खास कामाची गोष्ट आहे. बरेच जण त्वचेवर एलोवेरा लावतात. एलोवेरा जेल मध्ये आहे की नाही माहित नाही, परंतु बऱ्याच जणांच्या दारामध्ये एलोवेरा असतो, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कुणाला सांगते?
कोरफड. कोरफड आहे की मग कोरफड मधले त्याची ताकद निघून जाते. बऱ्याच जण असं वाटतं ना मराठीत मी बोललो ना की माझी ताकद निघून जाईल, कोरफड आहे. पण कोरफडीतला तो स्पेशल घटक टाकलाय. ॲलोवेरा म्हणलं की भारी वाटतं. ॲलोवेरा जेल, ॲलोवेरा आमच्या साबणीमध्ये ॲलोवेरा आहे, आमच्या क्रीम मध्ये ॲलोवेरा आहे, आपल्या दारात ॲलोवेरा आहे, आपल्या घरात ॲलोवेरा आहे. तर त्या ॲलोवेरा जे स्किन साठी स्पेशली काम करते ते ॲलोवेरा न्यूट्रिचार्ज S5 मध्ये सुद्धा टाकलाय, जे स्पेशली तुमच्या स्किन वर काम करते, स्किन नितळ होण्यासाठी आणि पाचनासाठी काम करते. आणि नंतर त्यात टाकलं आहे स्पिअरमेंट, पुदिना. स्पिअरमेंट आपल्या प्रत्येक या घटकाला पेशीमध्ये एंट्री करण्यासाठी मदत करते. मित्रांनो, जितक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलंय तितकी सोप्या पद्धतीने न्यूट्रिचार्ज S5 बनलेली नाही. हे खूप रिसर्च फॉर्म्युला आहे. बऱ्याच कंपन्यामध्ये हे बनवू शकले नाही, 5 घटक एकत्र टाकू शकले नाही. एकदम रिसर्च फॉर्म्युला आहे, खूप रिसर्च फॉर्म्युला आहे. 5 या वाली गोष्ट तुम्हाला मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. तुम्हाला आंतरिक सुजन रोधी, म्हणजे तुम्हाला इथं पाय दिले तर म्हणून असं वाटत ना की बाह्य सुजन नाही, आंतरिक सुजन. मग तुमच्या फुफ्फुसातली सूज असो, तुमच्या हृदयावर सूज असो, तुमच्या पोटातली सूज असो, आंतरिक सूज कमी करते. स्पेशली तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम काही असो, स्किनचे प्रॉब्लेम जे तरुण वयात जास्त येतात, तारुण्य पिटिका येतात, स्किन डल होते, तिथे काम करतं. आणि इथे एक्झिमा, खाज, खुजली, दर्द यावर काम करते. सोयरासिस मध्ये काम करते. रोग इम्युनिटी तर एकदम खास वाढते. इम्युनिटी वाढवण्यामध्ये तर याचा स्पेशल हातखंडा आहे. कडुनिंब टाकलेला असल्यामुळे अँटी डायबेटिक आहे आणि रक्त शुद्ध करण्याचं काम करते. म्हणजे जर तुम्ही न्यूट्रिचार्ज बायो एज देत असतात रात्री झोपेच्या अगोदर, तर तुम्ही दिवसा त्यांना न्यूट्रिचार्ज S5 सुद्धा देऊ शकतात, ज्यांनी त्यांचं पोट साफ होईल. गॅसची समस्या तुम्ही सोपी वाटू देऊ नका. कोट्यावधी रुपयाचे लोकांना पोट साफ होणारे औषध विकले जात आहेत. म्हणजे कायम चूर्ण, पेट सफा, काय नाही, सकाळी घेण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी खूप विकले जातात कोट्यावधी रुपयाचे. ते 36,000 कोटी मध्ये आपण ते पकडलंच नाही बरं का. आपण फक्त सर्दी, खोकला, पडसेच पकडलंय. हे जर पकडले तर मला वाटतं की 1,00,000 कोटी पर्यंत जातात का काय हे सगळे औषध, पोटासाठीचे, स्किन साठीचे. तर गॅस मध्ये सुद्धा हे काम करते. आणि काय कोणाला विकायचंय? ज्या लोकांना हर्बल प्रोडक्ट वर विश्वास आहे. खूप लोक आज म्हणतात की आम्हाला हर्बल गोष्ट पाहिजे, त्यांना आपण विकायचंय. आणि न्यूट्रिचार्ज S5 चं वैशिष्ट्य आहे ताबडतोब रिझल्ट मिळतात, एकदम ताबडतोब रिझल्ट. व्हायरल फिवर मध्ये ताबडतोब रिझल्ट, स्किन वर ताबडतोब रिझल्ट. आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना तुम्ही याच्याविषयी सांगा की आमच्याकडं हे 5 प्रकारचे जे आहे स्पेशल सप्लिमेंट आहे. सोयरासिस साठी विजय देशमुख साहेब विचारताय, सोयरासिस साठी आपण दोन्ही प्रकारे घेऊ शकतो. आपण इंटरनली म्हणजे पोटातून सुद्धा घेऊ शकतो आणि वरून सुद्धा त्यांना लावायचं आहे. दोन्ही प्रकारची सोयरासिस वर काम करते. सोबत प्रोटीन द्यायचं आहे. सोयरासिस मध्ये प्रोटीन यासाठी द्यायचं आहे की नवीन स्किन त्यांची बनते ना, ती नवीन स्किन चांगल्या क्वालिटीची बनावी, म्हणून प्रोटीन देणं सोयरासिस मध्ये कंपल्सरी आहे. प्रोटीन दिलं तर त्यांची स्किन नवीन बनायला मदत होईल आणि 100% ते रिझल्ट. आयुर्वेदिक डॉक्टर, स्पा, ब्युटी पार्लर आणि ज्यांना वाटतंय की मला माझी इम्युनिटी वाढवायची आहे, मला कुठले साईड इफेक्ट नकोत, अशा लोकांसाठी आपण न्यूट्रिचार्ज S5 देऊ शकतो. न्यूट्रिचार्ज S5 ला तुम्ही सांगू शकतात एकदम रामबाण इलाज आहे, एकदम रामबाण इलाज आहे, तुरंत रिझल्ट देणार आहे. हर्बल आहे त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट याचा नाही आणि रिसर्चड फॉर्म्युला आहे. कधी घ्यायचे? एक टॅबलेट आपण 18 वर्षानंतरच्या मुलं मुली आपण सगळेजण घेऊ शकतो. आणि एक पीपीटी तुम्हाला स्पेशली दाखवतोय सगळ्यात शेवटी की तुलसीवर स्पेशल प्रॉडक्ट विकले जातात. त्याचं तुम्हाला म्हणजे जे स्पेशल प्रॉडक्ट तुलसीचे म्हणून विकतायत ना, त्यांच्याकडे सुद्धा ही गोष्ट नाही. हे पहा, तुलसी, जॉली तुलसी, श्री तुलसी, हे फक्त तुलसीचे प्रॉडक्ट आहेत.
परंतु ते 28 मिलीग्रॅम 22 मिलीग्रॅम तुलसी देत आहेत. न्यूट्रिचार्ज S5 मध्ये तुलसी 150 मिलीग्रॅम आहे आणि आपण स्पेशल तुलसीचं प्रॉडक्ट म्हणून विकत नाही आहोत. तरी सुद्धा आपण 150 मिलीग्रॅम तुलसी टाकली आहे. प्रत्येक जण याचे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. हा संतोषजी बोला. कोण घेऊ शकत नाही ते पण सांगून द्या सर. बिलकुल बिलकुल. अगोदर कोण संतोषजीने बिलकुल म्हणतात तोंडाला फोड आले बरं हे म्हणतायत ना तोंडाला फोड आले त्यांच्यासाठी सांगतोय. हे प्रोडक्ट स्पेशली गर्भवती मातांना द्यायचं नाही. गर्भवती मातांना प्रोडक्ट द्यायचं नाही. खास करून जे कोणी फॅमिली प्लॅनिंग करतायत दूध पिणाऱ्या माता गर्भवती माता यांना द्यायचं नाही. फॅमिली प्लॅनिंग करतायत त्यांना द्यायचं नाही. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग म्हणजे आता ज्यांना मूलबाळ हवंय जे मूलबाळासाठी प्रयत्न करतायत त्यांना द्यायचं नाही. आणि तोंड येण्याचा संबंध जसं विशाल काचोरे सरांनी टाकलंय 2 गोष्टीशी तोंड येण्याचा संबंध आहे. पहिला संबंध आहे तुमचं डायजेशन. तुमचं डायजेशन ठीक नसेल तर तुमचं तोंड येते. आणि दुसरं कारण आहे व्हिटॅमिन B12 ची कमतरता. व्हिटॅमिन B12 तुमच्या शरीरात कमी झालं 100% तुमचं तोंड येतं. तोंड येणं हे तुमच्या पाचनाशी आणि तुमच्या व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेशी डायरेक्टली संबंधित आहे. आपण डॉक्टर साहेबांना विचार डॉक्टर साहेब हे 2 कारण आहेत का तोंड येण्याचे खास? तर तोंड येण्याचे कारण म्हणजे डायजेशन मध्ये बिघाड झाल्यास जिभेला फोडे येतात. जे जर लिव्हर आपलं करेक्शन म्हणजे ठीक नसेल तर त्यामुळे फोड येतात. आणि B12 आणि बी कॉम्प्लेक्सच्या कमीमुळे पण फोड येतात. यस एकदम म्हणजे डॉक्टर साहेबांनी जे सांगितलंय म्हणजे मी जी गोष्ट सांगितली मी करेक्ट करून घेतली की डॉक्टर साहेब बरोबर बोलतोयत का. एक तर आपलं पाचन ठीक नाही तोंडात येणार आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन जे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन न्यूट्रिचार्ज मॅन न्यूट्रिचार्ज ह्युमन मध्ये पुरेशा प्रमाणात आहेत. आपला RDच्या जवळ जाणारे आहेत. तर ते त्याची कमतरता त्यांना तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅन सोबत द्या. वैशाली जी आहेत वैशाली जी त्यांना तुम्ही बी कॉम्प्लेक्स विटॅमिनची कमतरता असेल किंवा त्यांचं पोट साफ होतंय का तुम्ही विचारा आणि त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता. आपण डॉक्टर साहेबांना सुद्धा विचारले. संतोषजी डॉक्टर सरांनी जे सांगितलं ते बरोबर सांगितलं पण जास्त जागरण जर झालं ना तरीही तोंड येतं बरं सर. मोबाईल पाहिजे सर जागरण कधीपर्यंत होतंय जोपर्यंत 1.5 GB संपत नाही तोपर्यंत जागण्यात आपला हक्क आहे. जोपर्यंत 1.5 GB संपत नाही डाटा संपत नाही तोपर्यंत मोबाईल तर आपल्याला झोपू देत नाही. आपण विकत घेतलाय का डाटा तो संपल्याशिवाय का झोपायचं. काही जणांचं टार्गेट असते की आज डाटा पूर्ण संपवायचा. संपला नाही तर ते संपल्याशिवाय झोपत नाहीत. झोप पुरेशी नाही झाली तोंडातल्या म्हणजे तुमच्या तंत्रामध्ये कुठे गडबड झाली की त्याचे इफेक्ट दिसतात. आणि हे सर्वात नाजूक भाग आहे तर तिथे लवकर इफेक्ट दिसतात तोंडातल्या येणं. तर तुम्ही त्यांना न्यूट्रिचार्ज S5 आपण दिले पाहिजे. आणि याची शक्ती फार मोठी आहे. फक्त काय झालंय की आपला फोकस त्यावर नाही. आणि आता मोसम आला आया मोसम न्यूट्रिचार्ज S5 का. कारण की आता मोसम आला लोक सर्दी पडशानं जसं बऱ्याच जणांच्या घरी पॅरासिटामॉल डोलो आता तर डोलो 650 लोक डायरेक्ट बिनधास्त घरी ठेवायला लागलेत. बिनधास्त ताप आले घ्यायला लागलेत बिनधास्त म्हणजे. आणि युट्यूबवर इतके स्वयंघोषित तज्ञ तयार झाले तर 2 गोष्टीचे हेअरचे आणि शेअर मार्केटचे. आणि कालच्या मीटिंग मध्ये सांगितलं मी शेअर मार्केटचे खूप तज्ञ झालेत आणि हेल्थवाले खूप तज्ञ झाले. सांगत राहतायत आपली माहिती देत राहतायत व्ह्यूज वाढवत राहतायत लाईव्ह सबस्क्राईब शेअर करा म्हणतायत. तर त्यांचं ऐकू नका. तज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टरांची OPD फीस भरा 100 रुपये 200 रुपये असेल तर आणि तज्ञांचा सल्ला घ्या. आपलं जीवन अनमोल आहे. आणि जर तुम्हाला हर्बली स्वतःची इम्युनिटी वाढवायची असेल तर न्यूट्रिचार्ज S5 घ्या जे तुमची इम्युनिटी वाढेल. आणि आता इम्युनिटी वाढवण्याची गरज आहे. 18 वर्षापेक्षा जास्तच्या मुलांना द्यायचे. गर्भवती मातांना आणि त्यांना मूलबाळ हवे त्यांना देऊ नका. बस एवढं. बाकी आपण सगळ्यांना न्यूट्रिचार्ज S5 देऊ शकतो. आणि याचे रिझल्ट आपल्याकडं खूप जणाला याचे रिझल्ट पाहायला मिळाले तर स्किनवर रिझल्ट आणि इम्युनिटीवर रिझल्ट याचे खूप जास्त आपल्याला पाहायला मिळाले आहेत. हा बोला संतोषजी तुम्हाला अनम्यूट केलंय. सर वाळगोळ्यासाठी चालन का सर ते?
कशासाठी? S5 वायगोळ्यासाठी. वायगोळा मला तुमची भाषा म्हणजे लक्षात येणार विदर्भातली. वायगोळा म्हटलं सर, म्हणजे पोटाचा जो आजार आहे ना, पोटाचा वायगोळा असतो. तर पोटात गोळा उठते त्याला वायगोळा म्हणतात. हा हा, आता काय म्हणजे आपली मराठी भाषेमध्ये की दर 12 कोसावर बदलते. माय मराठी दर 12 कोसावर बदलते असं म्हणतात ना, 12 कोस झाले की मराठी बदलते. वायगोळा गॅस प्रॉब्लेम बिलकुल चालते सर. थँक्यू सर. मी यासाठी म्हणलं की बऱ्याचदा भाषा. असं येतं ताई, बोला. JRCM मेरा शाद न्यूट्रिशन सर. S5 ना सर मला पण माहित नव्हतं, पण काल ओळे सरांनी मला खूप सर्दी होती सर, 15 दिवस झाले. ओळे सर 2 दिवसापूर्वी सांगितलं की 4च टॅबलेट घेतल्यात आणि आज ओके झालीये सर. मला S5 माहिती नव्हती एवढी. हा, आणि ओके होण्याचं कारण हे आहे की तुमची म्हणजे नुसते ते व्हायरस गेले नाही तर तुमची इम्युनिटी पण वाढली. म्हणजे इम्युनिटी जी आहे ना, इम्युनिटी बाकीच्या तुम्ही जर अँटीबायोटिक म्हणजे घेतल्या, टॅबलेट जर घेतल्या तर त्याला काय होतं की तुमचे ते व्हायरस संपतात, पण तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही. इथं काय होतं की तुमची इम्युनिटी वाढते, तुमच्या टी सेल्सची संख्या वाढते. टी सेल्स त्या सेल्स असतात ज्या आपल्याला पूर्वी झालेले आजार लक्षात ठेवतात आणि त्यावर काय कसे आपल्या शरीरानं काम केलं ते लक्षात ठेवतात, त्यांची सुद्धा संख्या वाढते. टी सेल्स तुम्ही वाटल्यास त्याला जासूस सेल म्हणतात, आपल्या सोप्या भाषेमध्ये जासूस सेल्स आपल्या खूप आहेत. फक्त तो त्याची संख्या वाढवण्याचं काम सुद्धा न्यूट्रिचार्ज होते. तुमची सर्दी कुठल्या पद्धतीने कमी झाली, पोटातून घेऊन का वाफेनं? नाही पोटातूनच घेतली सर. मी रोज 1 टॅबलेट घेत होते, पण सरांनी सांगितल्यापासून टॅबलेट वाढवल्या, 2 टाइम घेत होते, सकाळ संध्याकाळ. वाफ घ्या, तुमचा आवाज सुद्धा बदलून जाईल, म्हणजे तुमचा मूळ आवाज परत येईल. कारण की आता नवीन काळाला आपले वाफ सुद्धा घेता येते. ओके थँक्यू. थँक्यू. हा, या ताई काय म्हणतायत? सर नाही का, ज्या व्यक्तीला मूळव्याध आहे त्या व्यक्तीला घेतलं चालते का? हा, मूळव्याध व्हायला देऊ नका, कारण की मूळव्याध व्हायला त्याचं डायजेशन बिघडलेलं आहे. पूर्वीच त्याचं डायजेशन जे आहे ते बिघडलेलं आहे, म्हणून मूळव्याध झालाय. तुम्ही त्यांना मूळ व्याधासाठी डॉक्टरांना भेटायला सांगा आणि मूळ व्याधावर उपाय करायला सांगा. कारण मूळ व्याधीमधून जर रक्त जर पडलं तर नंतर वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात, खूप वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळे त्यांना मूळ व्याधी व्हायसाठी स्पेशल नाही, तुम्ही त्यांना न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा देऊ शकतात त्यांचे बाकीच्या ओव्हरऑल हेल्थ साठी. वाफ देता येईल सर, वाफ देता येईल, पोटातून नाही देता येणार लहान मुलांना. सरस्वती ताई. JRCM सर. तर माझा कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. तर पिंपल साठी मी प्रॉपर न्यूट्रिशनची काय अशी ट्रीटमेंट देऊ शकते? ओके, पिंपल साठी जर 18 वर्षापेक्षा जास्त वयाची मुलगी असेल तर त्याला तुम्ही न्यूट्रिचार्ज वुमन, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि न्यूट्रिचार्ज S5 ही त्याची पूर्णपणे प्रॉपर ट्रीटमेंट आहे. न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा, न्यूट्रिचार्ज S5 आणि न्यूट्रिचार्ज वुमन. म्हणजे पिंपल्स येण्याचे जे 2-4 कारण आहेत, एक हार्मोन्स मध्ये बदलाव, दुसरं त्याच्या स्किनची बनावट, यामध्ये या 3 प्रोडक्ट तुम्हाला 100% रिझल्ट देतील. आणि सरस्वती ताई, तुमच्याकडं कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे तर तुम्ही कॉस्मेटिक सोबत न्यूट्रिशन जर दिलं तर तुमचा व्यवसाय आणखीन जास्त वाढेल, कारण की लोकांना दीर्घकाळ रिझल्ट येतील. हो बरोबर आहे. आणि सर त्याच्यासोबत प्रोटीन पावडर कोणती द्यायची? हा, तर त्यांना म्हणजे प्रोटीन पावडर तुम्ही न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट त्यांना देऊ शकतात. बर. महिलांसाठी, कारण की स्ट्रॉबेरी प्रोडक्ट मध्ये स्ट्रॉबेरी, रिअल स्ट्रॉबेरी टाकलेली असल्यामुळं स्किन क्वालिटी मध्ये त्याचा म्हणजे जी आपली स्किन बनते 90 दिवसामध्ये, तर त्यामध्ये डेफिनेटली वेगळ्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची स्किन बनायला लागते. आणि तुम्हाला आणखीन माहिती हवी असल्यास तुम्ही ट्रेनिंग मध्ये या, त्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला त्याचं सविस्तर असं विश्लेषण करता येईल. आणखीन एक सर, बोला. वांग साठी पण हीच ट्रीटमेंट चालू शकेल? हा, वांग साठी अप्लाय करू शकतो आपण. अप्लाय करू शकतो. हा, पण कसं
आपल्याला त्या कोकोनट ऑइल मध्ये मिसळून आपल्याला त्यावर लावता येईल. हा ओके सर थँक्यू. कधी लावायची? रात्री झोपायच्या अगोदर. ओके विजयजी. हा सर जयसिंग सर. जयसिंग सर मी माझा प्रश्न असा होता की ते हमेशा काही डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना हमेशा सर्दी होते सर, ॲलर्जी. हा एलर्जी मध्ये बिलकुल काम करते सर. तुम्ही त्यांना प्रोटीन द्या, जर पुरुष असेल तर न्यूट्रिशन मॅन द्या आणि S5 द्या. एलर्जी मध्ये त्यांची सेल्फ इम्युनिटी वाढते, त्यांची इम्युनिटी वाढते. डायरेक्ट असं पोटातून घ्यायचं ना, समजा गोळी घ्यायची डायरेक्ट. हो हो बरं, वाफ वगैरे घ्यायची गरज नाही सर. वाफ वगैरे घ्यायची गरज नाही. तुम्ही त्यांना हे होत असेल तुम्ही त्यांना डायरेक्ट 2-3 महिने जर सतत युज करायला लावली तर 100% तुम्हाला त्यावर फरक दिसेल विजयजी. आणि लेडीजला सर वांग येते त्यांना S5 म्हणजे असं गोळी द्यायची डायरेक्ट पोटातून द्यायची आणि लावायला सुद्धा लावायची रात्री. ते म्हणजे गोळी फोडून लावायची समजा डायरेक्ट. हा पण डायरेक्ट नाही लावायची, त्या अगोदर तेलामध्ये त्याला मिसळायचं आणि नंतर लावायची. अच्छा अच्छा. हा ममता दीदी. JRCM सर. JRCM सर जे तुम्ही म्हणले पाईल्स साठी त्यांना देऊ नये इंटेक साठी, पण त्यांना वाफासाठी देऊ शकतो आपण. वाफ देऊ शकता तुम्ही, पोटातून नका. हो आणि जे लेकरांसाठी म्हणले 18 इयर्स अबाव त्यांना पिंपल्स जर ट्रीटमेंट द्यायचंय तर त्याच्यासाठी जी कोकोनट ऑइल आहे त्याला गरम करून घ्यावं. नाही साधं कोकोनट ऑइल. कारण आम्ही पण पार्लर मध्येच काम करतो ना, आता ते फेशियल करता करता आपण करू शकतो स्किनवर. येस 100%. साधं ऑइल घ्यायचंय की गरम करून घ्यायचंय? साधं ऑइल. ओके चालेल. आणि पाईल्स साठी बी त्यांना वापसाठी देऊ शकतो. हो ओके सर. सुरेशजी बोला. गुरुदेव, जे आता एलर्जीची सर्दी म्हणून कोणीतरी बोललं, तर एलर्जीची सर्दी मला स्वतःला होती आणि एवढी भयानक होती की आपले जे रुमाल ज्याला दस्ती म्हणतो ना आपण, ती पूर्ण भिजायची सर. म्हणजे जसे झरे लागतात ना तसं. आणि माझे आपल्या पुसदला डॉक्टर गुले आहेत, नाक कान घसा. मी त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणले की तुम्हाला एलर्जी आहे. म्हणलं कशाची आहे? ते म्हणे चेक करावं लागेल. म्हणलं सर चेक नका करू, तुम्ही कशाची करताल, कधी करताल. तर आता मी पूर्णपणे ओके आहे सर. मी तुमच्या समोर, म्हणजे आता तुम्हाला सगळंच माहित आहे, त्याच्यामुळे एलर्जीसाठी कुठलीही एलर्जी असो कशी असो त्याच्यासाठी पण S5 जबरदस्त काम करते. तुम्ही जो शब्द वापरला ना दस्ती, हा खूप दिवसानंतर ऐकायला मिळाला. म्हणजे त्याला हातरुमाला ग्रामीण भागामध्ये दस्ती म्हणतात. काही जणांना माहित असेल, काही जणांना माहित असेल. मी सुद्धा खूप वर्षानंतर शब्द ऐकला, पुढे वाचायला सुद्धा भेटला नव्हता. धन्यवाद. आपली मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे. त्यामुळे हे शब्द हे शब्द पुढच्या पिढीला कळायला पाहिजे असे होते बाबा. तर ते बिलकुल हातरुमाल भिजत होता सरांचा, तर तो हातरुमाल भिजणारी सर्दी म्हणजे नुसतं नाक गळतंय आहे का नाही. आणि सर्दीसाठी इतके औषध, इतक्या ऍड, डोकेदुखीसाठी इतके ऍड द्यायची गरज नाही. इतक्या ऍड कशामुळे येत आहेत की तितक्या प्रॉडक्ट विकत जात आहेत म्हणून ऍड होत आहेत. इतका प्राईम टाइम मध्ये ते जर विकतायत तर कशामुळं? घसा खरखर करायला की ते विराट कोहली इथून शॉट मारतो ग्राउंडच्या बाहेर, विराट कोहली सारखा माणूस, तुम्ही विचार करा एक टॅब्लेटची ऍड कसं करल. 36,000 कोटी दिसत आहेत ना. 36,000 कोटीचं मार्केट आहे. आपलं वाटतं काय आपण 2 रुपयाची गोळी विकत घेतोय, परंतु आपण काय कॉन्ट्रीब्युट करतोय आपल्याला माहित नाही. हा बोला KKT. हा सर म्हणजे दूध पाजणारी माता आहे बाळाला, पण आज चेहऱ्यावर बरेचसे पुरळ आहेत त्यांचे. तर दूध पाजणारी माता असेल तर सध्या थांबा, कारण की त्यांचे जे हार्मोन्स बदलले, दूध पाजण्यासाठी स्पेशल हार्मोन्स लागतात. त्या हार्मोन्स चेंज मुळे चेहऱ्यावर फोड येतात. जसं त्यांचं हार्मोन्स व्यवस्थित होतील ते सुद्धा आपोआप बरे होतील. बर मग त्यांना आपलं मॅन पण वुमन पण नाही द्यायची का सर? वुमन, न्यूट्रिशन वुमन डेफिनेटली द्या. परंतु त्यांचे पुरळ तोपर्यंत राहतील जोपर्यंत त्यांचे हार्मोन्स बदलत आहेत. कारण की दूध लॅक्टिक वुमन साठी वेगळे हार्मोन्स लागतात, ते हार्मोन्स चेंज होतात, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट चेहऱ्यावर दिसतात. त्याचे इफेक्ट जे चेहऱ्यावर येतात, जसं त्यांचं ते हार्मोन्स व्यवस्थित होतील, हार्मोन्स नॉर्मल होतील, त्यांचे पुरळ आपोआप निघून जातील सर. पण त्याला तुम्ही न्यूट्रिशन वुमन डेफिनेटली द्या. कंटिन्यू चालू ठेवून आहे वुमन. यस चालेल. धन्यवाद सर. प्रदीपजी.
संगीताताई शुगरवाले घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणतात? आवाज येतोय क्लिअर? येतोय आवाज येतोय माझा? यस यस. सर सोरायसिस साठी देऊ शकतो का? यस, सोरायसिस साठी सोरायसिस यस प्रोटीन आणि म्हणजे न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट, न्यूट्रिचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट, न्यूट्रिचार्ज ऑल प्रो, जे प्रोटीन आवडते ते प्रोटीन आणि न्यूट्रिचार्ज S5 प्लस आपले जे न्यूट्रिचार्ज मॅन किंवा न्यूट्रिचार्ज वुमन हे सोरायसिस वर अतिशय गुणकारी आहे. तुम्ही जर फार्माचे औषध घेतले तर ती त्वचाची बनावट बिघडून काहीतरी वेगळंच होऊन जाते. तर न्यूट्रिचार्ज S5 सोरायसिस वर खूप छान काम करते, खूप छान काम करते. सोरायसिस वर बिलकुल देऊ शकतो. आणि सर ते मागाशी खोबऱ्याच्या तेलामध्ये लावा म्हणून बोलले होते S5. समजा खोबऱ्याचं तेल नसेल आपलं, त्यांच्याकडे राईस ब्रॅन तेल असेल, चालेल का सर? राईस ब्रॅन तेल ते चालेल, पण खोबरेल तेल आपल्याकडे अवेलेबल आहे सर, असं काही नाही. म्हणजे आतापर्यंत रिझल्ट घेतले तर म्हणजे आपल्याकडे बरेच जण सिनियर मंडळी आहेत जे फील्डवर खूप वेळ घालतात, त्या प्रत्येकानं खोबरेल तेलामध्येच लावलेलं आहे. सुनीलजी बरोबर बोलतोय मी? सुरेशजी? नाही, मागच्या एका मीटिंग मध्ये सुपर्णा मॅडमशी विचारलं होतं आम्ही. चालते त्या अशा बोलल्या होत्या मला. हा, कारण की ते तेल आहे, पण तो खोबरेल तेल आपल्याकडे जायची. आपण जे अप्लाय करतो त्याच्यावर मॅक्झिमम वेळेस माझे जितके डिस्ट्रीब्युटर आहेत मॅक्झिमम जणांनी मला खोबरेल तेल असं सांगितलेलं आहे. सुनीलजी बरोबर? येस सर, बरोबर आहे. खोबरेल तेल इफेक्टिव्ह आहे. प्रश्न होता माझा फक्त. हा सर, येस सर, इफेक्टिव्ह आहे ते खोबरेल तेल. जसं तुम्ही म्हटला की खोबरेल तेलातून चांगलं होतं ते. आणि जसं सर म्हणतायत की राईस ब्रॅन ऑइल, तर राईस ब्रॅन ऑइल पण आपलं चांगलंच आहे, त्याच्यात पण घेतलं तरी पण चांगलंच आहे, पण तो खोबरेल तेल इज बेस्ट. आणि तुमच्याशी मी माझे वैयक्तिक अनुभव शेअर करतोय. मी ज्यांना लावायला दिलंय त्या सगळ्यांनी खोबरेल तेलामध्ये लावलं आहे. संतोषजी बोला. मित्राचा प्रश्न आहे सर, मित्र बोलतोय. हा सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. घशामध्ये जर इन्फेक्शन असेल, समजा पाणी पण गिळता येत नसेल, तर ही टॅबलेट चालेल का? नाही, पाणी गिळता येत नाही म्हणजे कशामुळं? सूज आहे का? नाही, घशामध्ये इन्फेक्शन असेल, समजा सर्दीमुळं किंवा दुसरं काही असेल. तर दोन प्रकार आहे. एक तर पोटातून पण घ्या आणि वाफ पण घ्या. हा हा हा. गरारे करा, वाफ घ्या. हा, ते तुम्ही म्हणता घशामध्ये इन्फेक्शन, वाफ कशामुळं? शेवटी हवा घशात पण जाते, ते दोन्ही कनेक्शन एकच आहे. बरोबर आहे. कारण ते मिठाच्या गुळण्या वगैरे आपण करतो ना, तर मिठाच्या गुळण्यापेक्षा ह्या 1000 पट जास्त इफेक्टिव्ह राहते. ओके सर, ओके, धन्यवाद सर, थँक्स. मित्र आहे ना सर, तुमच्याकडूनच कान टोचलेले बरे. आपण कान मंत्र देत होतो, कान टोचत नाही, कान मंत्र. सुनीलजी बोला. सर, एक आहे की जे चामखीळ वगैरे असतं तर त्याच्यावरती पण हे चांगलं काम करतं. हा, चामखीळ बरेच जण काढून टाकतात ते यानं. तर हे काय करायचं, जसं खोबरेल तेल आहे त्याच्यामध्ये S5 ते घ्यायचं फोडून, त्याच्यासोबत आपलं गामा ओरिजिनल आहे ते पण फोडून त्याच्यामध्ये घेतलं आणि लावलं, अप्लाय केलं, पोटातून पण घेतलं आणि अप्लाय पण केलं तर रिझल्ट येतो. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, दिलेलं आहे मी, आणि तो रिझल्ट आलेला आहे. हे सुनीलजीचे अनुभव होते की त्यांनी चामखीळवर सुद्धा केलंय. परंतु आता हे आपण इम्युनिटी, सोरायसिस आणि आंतरिक सुजन स्किन साठी आपण न्यूट्रिचार्ज S5 चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि हे जे एवढं मोठं मार्केट आहे, ज्या फार्माच्या गोळ्याचे साईड इफेक्ट होत आहेत किडनीवर किंवा त्या गोळ्यानंतर काम करत नाहीत, यापेक्षा चांगली गोष्ट आहे की स्वतःची इम्युनिटी वाढवा. हे स्वतःची इम्युनिटी, स्वतःची पॉवर वाढवण्याचं काम न्यूट्रिचार्ज S5 करते. आणि आता तो मोसम आलेला आहे की जिथं लोक फार्माच्या दुकानावर जास्त जाणार आहेत. तर त्यापेक्षा आपण आपल्या न्यूट्रिचार्ज S5 प्रत्येक आपल्या डिस्ट्रीब्युटरला सांगा आणि त्यांना घरी ठेवायला सांगा. एक न्यूट्रिचार्ज S5 चे बिलिंग करून या दिवसामध्ये घरी ठेवायला सांगा आणि त्याचा उपयोग करायला सांगा. आणि माझा नंबर सुद्धा मी चॅट बॉक्स मध्ये दिलाय. बऱ्याच जणांचे काही प्रश्न असतील, त्यांना विचारा वाटले नसतील सगळ्यासमोर, ते मला प्रायव्हेट व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात. व्हॉट्सअप करा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन. सायंकाळच्या 7च्या मीटिंगला आपण परत भेटूयात याच लिंकवर. आणि आज विशाल काचोरे सरांनी स्पेशल ही मीटिंग जी थोडी प्रमोट केली, तर आपण 110-111 पर्यंत पोहोचलो. तर त्यांनी नेहमी मीटिंग प्रमोट करावी
कारण की मराठी भाषेतून मीटिंग सुरू आहे आणि मराठी भाषा जगली पाहिजे, वाचली पाहिजे, यासाठी आता सगळं सुरू झालंय सगळ्याकडे. आपण मराठी मधली आपली मीटिंग ही जास्त मोठी करूया, आहे की नाही. 7 PM मध्ये सुद्धा एक सेशन मराठीचं ठेवलं पाहिजे, एवढी मोठी आपण मीटिंग करूयात आणि मराठी भाषेतून ही माहिती आपण सगळ्यापर्यंत पोहोचूयात. सायंकाळपर्यंत थांबतो. सायंकाळी ज्यांना वाटलं असेल सर मला या विषयावर आणखीन माहिती पाहिजे तर सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये सुद्धा ही माहिती आपण शेअर करूयात. नवीन माहिती यामध्ये अपडेट शेअर करूयात आणि न्यूट्रिचार्ज वुमनचे जे काही नवीन पीपीटी आहे, नवीन माहिती आहे, ती सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण परत सांगूयात. सायंकाळी 7 वाजता परत भेटूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.